प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडवण्यासाठी बेलापूरचे आमदार मंदाताई म्हात्रे सदैव तत्पर असतात। अशातच प्रकल्पग्रस्त विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनाचा प्रश्न उपस्थित झालाय। सिडकोने विद्यावेतन बंद करण्याचा घाट घातलाय। त्या विरोधात आमदार मंदाताईंनी नागपूर अधिवेशनात आवाज उठवलाय। विद्यावेतन जर बंद झालं तर सिडकोवर मोर्चा नेण्याची ठाम भूमिका आमदार मंदाताईंनी घेतलेली आहे। नवी मुंबईत विविध प्रश्न आणि समस्या आहेत, त्या सोडवण्यासाठी बेलापूरचे आमदार मंदाताई म्हात्रे सदैव प्रयत्नशील असतात। अशातच सिडकोने नवी मुंबई शहर वसवण्यासाठी शेतकऱ्यांकडून जमिनी संपादित केल्या, पण त्या बदल्यात मंजूर केलेला मोबदला मात्र अद्याप प्रकल्पग्रस्तांना मिळालेला नाही। प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं म्हणून सिडकोने विद्यावेतन सुरू केलं होतं, पण ते बंद करण्याचा घाट आता सिडको प्रशासनाकडून घातला जातोय। तसेच नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांच्या इतर प्रलंबित मागण्यांकडेही सिडकोने अनास्था दाखवली आहे। याबाबत प्रकल्पग्रस्त विद्यार्थ्यांचे विद्यावेतन बंद करू नाही यासाठी आमदार मंदाताईंनी संबंधितांशी तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशीही पत्रव्यवहार केलाय। शहरासाठी आपल्या जमिनी देऊन कफल्लक झालेल्या प्रकल्पग्रस्तांची बाजू ठामपणे आमदार मंदाताईंनी वेळोवेळी मांडलेली आहे। याच अंतर्गत सध्या नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात सिडकोवर निशाणा साधत विद्यावेतन प्रश्नास वाचा फोडली आहे। यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना आमदार मंदाताईंनी विद्यावेतन मिळालंच पाहिजे, अन्यथा सिडकोवर मोर्चा नेऊ अशी ठाम भूमिका मांडली आहे। आज नवी मुंबईमध्ये जवळजवळ 100% जमीन नवी मुंबईकरांच्या प्रकल्पग्रस्तांनी शेतकऱ्यांनी नवी मुंबई उभारण्यासाठी दिली। त्यावेळी सिडकोनी या जमीन संपादित करताना प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना अनेक आश्वासनं दिली की तुमच्या मुलांना शिक्षण दिलं जाईल, तुमच्या मुलांना नोकरीत प्राधान्य दिलं जाईल, तुम्हाला रस्ते, पाणी, वीज, गटार सगळं दिलं जाईल। पण आज सिडकोनी कुठलीही सुविधा न दिल्यामुळे आज विद्यावेतन जी मुलं आमची, जी चौथी पिढी आमची आज शिक्षण घेत आहे, ते विद्यावेतन जवळजवळ सिडकोने आज बंद केलेलं आहे। आज सुद्धा सिडको स्क्वेअर मीटर 3 लाख रुपयांनी गेल्याच महिन्यामध्ये टेंडर काढले। आज पण आमच्या जमिनी करोडोच्या भावाने विकल्या जातात आणि आमच्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावं, आमचे विद्यार्थी पुढे येऊ नये त्यासाठी आजपर्यंत सिडकोनी पुन्हा विद्यावेतन बंद केलेलं आहे। आणि त्यासाठी मी सभागृहामध्ये मागणी केलेली आहे की ताबडतोब हे विद्यावेतन सुरू करावं, अन्यथा जर विद्यावेतन सुरू केलं नाही तर आम्ही प्रकल्पग्रस्त सिडकोवर लवकरात लवकर मोर्चा काढू असं मी। याबाबत आमदार मंदाताईंनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करून निवेदन केलेलं आहे। आता नक्कीच या प्रश्नाचं गांभीर्य ओळखून संबंधितांना न्याय मिळणार हे मात्र निश्चित। ब्युरो रिपोर्ट, MBTV।